महाराष्ट्राचा झालेला अवमान, छत्रपती शिवरायांचा झालेला अवमान, याला सर्वस्वी जबाबदार शिंदे साहेबांचं सरकार आहे. मग त्याच्यामध्ये शिंदेची शिवसेना आहे, त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांची भारतीय जनता पार्टी आणि त्याच्यामध्ये अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी देखील सामील आहे. आता आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने आज हे जोडे मारो आंदोलन केलेलं आहे, घेतलेलं आहे. महाविकासचे सर्व वरिष्ठ नेते येणार आहेत. आता पोलिसांनी ठरवावं की त्यांनी स्वाभिमान गहाळ ठेवून सत्ताधारी पक्षाच्या आमदारांच्या गाड्या धुवायच्या, की आमच्या आंदोलनामध्ये आमच्या बरोबर जे आम्ही संविधानाच्या रक्षणासाठी निघालेलो, छत्रपती शिवरायांच्या स्वाभिमानासाठी निघालेलो, आमच्या बरोबर माणुसकीने वागणूक करायची, हा निर्णय पोलिसांनी ठरवावा. तो पोलीस तुम्हाला मध्ये अडवू शकतात. छत्रपती शिवरायांचा अवमान झालेला आहे, त्यांचा अवमान होऊ नये आणि महाराष्ट्राची अस्मिता खाली पडू नये याच्यासाठी कोणाचीही परवानगीची आवश्यकता नाही. पोलीस मनातल्या मनात खुश आहेत, परंतु त्यांच्यावर गृहमंत्र्यांचे बंधन आलेले आहेत आणि त्याच्यामुळे जे ती भूमिका घेतील. आता बघा, अशा पद्धतीने कडककोट बंदोबस्त लावलेला आहे. जलियानवाला बागची आठवण येते, अशा पद्धतीने या ठिकाणी बॅरिकेडिंग केली आहे. म्हणजे आतमधल्या कार्यकर्त्यांना तुम्ही लाठीचार्ज करणार का? शिवाजी महाराजांचं नाव घेऊन जर आम्ही रस्त्यावर उतरलो तर आमची डोके फोडणार का, की आम्हाला गोळ्या घालणार? हा प्रश्न आम्ही विचारणार आहोत महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना. तुम्ही चुकीच्या पद्धतीने पोलिसांना आदेश दिले तरी पोलीस आज त्यांचा आदेशाचं पालन करतील असं मला वाटत नाही.